हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच एन्जॉय करा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाहतो की अर्णव जो आहे तो बेडवर डोकं ठेवून अक्षरशः वैतागून बसलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर काय झालं, बोला ना, काय होतंय का त्रास, तसं असेल तर बोला। पण इथे अर्णवला काही बोलताच येत नसतं, त्यामुळे अर्णव फक्त तिला तोंड बंद करायला सांगत असतो। ईश्वरी म्हणते बाकी काही म्हणा सर, माझ्यामुळे आज तुमची बोलतीच बंद झाली, असं म्हटल्याबरोबर आता अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीकडे पाहत असतो आणि तिला म्हणत असतो की बस ना, शांत बस ना। ईश्वरी म्हणते की मला ना खरंच ना वाटलंही नव्हतं एखाद्याला फुल्याने इतकी ॲलर्जी होत असेल, मी तर विचारच केला नव्हता। पण काय ना, जे काही झालं ना ते एकदमच भयंकर झालं बघा। म्हणजे मी विचार केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा घडतील, पण जाऊ दे, आता तुम्हाला इतका त्रास होतोय तर मीही तरी काय बोलणार, मी आता काहीच बोलू शकत नाही आहे, असं देखील ती आता बोलते। आणि मात्र अर्णव तिला म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे। ईश्वरी म्हणते माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे। तुम्हाला कित्येकदा थँक्यू बोलायचा प्रयत्न केला, पण तुम्हाला ते थँक्यू बोललेलं समजतच नव्हतं, तर मग मी तरी काय करणार। आणि त्यामुळेच ना तुमची ही अवस्था झालेली आहे आणि या सगळ्याला तुम्ही आता मला जिम्मेदार ठरवताय। थांबा, तुम्हाला बोलता येत नाही आहे ना, आपण त्यावर काहीतरी तोडगा काढूया। पण मी काय विचार करते, तुम्हाला ताप वगैरे तर आला नाही आहे ना, थांबा एक मिनटं, मी बघते तुम्हाला ताप आला आहे का, असं देखील आता इथे असणारी ईश्वरी बोलत असते। आणि ईश्वरी आता हात लावायला जाते, पण अर्णव मात्र तिला हातही लावू देत नसतो। अर्णव म्हणतो की नाही ग, मला नाही झालंय, हात काढ। तर ईश्वरी म्हणते की आता तुमचा हातही तुमचा थर्मामीटर झालाय का, तुम्हाला किती ताप आलाय, काय आलाय हे सगळं समजतंय का, मी न बघता सुद्धा, असं देखील आता ईश्वरी मुद्दामूनच अर्णवला बोलू लागते। त्यावर अर्णव आता शांत असतो आणि ईश्वरीकडे एकटक पाहत राहतो। तर ईश्वरीकडे जेव्हा तो आता एकटक पाहत असतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की खरंच ना, मलाच बाई कळलं नाही तुम्हाला इतकी फुलांची ॲलर्जी असेल, किती त्या शिंका आणि किती तो त्रास, आता काय करायचं खरंच कळत नाही आहे। पण आहे ना, आपण आहे ना मस्तपैकी एक नुस्खा बघूया आणि तो नुस्खा आपण फॉलो करूया, म्हणजे तुमचा आवाज पुन्हा परत येईल, असं देखील आता बोललं जात असतं। आणि त्याच वेळेला आता ईश्वरी मात्र मुद्दामून अर्णवची मजा घेत असते, हे अर्णवला बोलता येत नसतं ना म्हणून। मग आता अर्णव खाणाखुणा करून बोलत असताना ईश्वरी अर्णवला म्हणत असते ही काय चाललंय हो, बस करा हो तुमची बडबड। त्यावर अर्णव बघत राहतो आणि अर्णव म्हणतो की काय, माझी बडबड, माझी बडबड, हां हां खरं खरं, तुम्हाला बोलताच येत नाही ना, असं आता मुद्दामून ईश्वरी अर्णवला बोलते आणि त्याची मजा घेत असते। मग ती त्याला म्हणते की थांबा हा तुम्हाला असं बोलता येत नाही आहे ना, मलाच कसं तरी वाटतंय, मी त्याच्यापेक्षा एक काम करते, आपण आहे ना तुम्हाला स्टीम देऊया, म्हणजे कसं तुम्हाला तुमचा घसा बरा वाटेल आणि तुम्हाला बोलताही येईल, बरोबर ना, चालेल ना, असं केलं तर, असं देखील बोलून मुद्दामून त्याची मजा घेत असते। तर इकडे मात्र अर्णवला बोलता येत नसतं, त्यामुळे खूप जास्त आता पंचायत उडालेली असते। तो मात्र आता प्रयत्न करत असतो आणि तो विचार करतो की हे सगळं काय होऊन बसलंय, मला बोलताही येत नाही आहे। तर दुसरीकडे मात्र आता लावण्या तिच्या कामासाठी पूर्णपणे तयार असते। तेवढ्यातच ना तिला अचानकपणे इथे फोन आलेला असतो आणि राकेश तिला फोन करून सांगू लागतो की काय ग, काय करतेस। तर त्यावरती म्हणते की जीज बोला ना, इतक्या रात्री कॉल कसा केला, अगं तुला तुझं प्रेम हवं असेल तर तुला आता यावंच लागेल, म्हणजे मला काय बोलताय तुम्ही समजलं नाही। अगं तुला जर तुझं प्रेम हवं असेल ना, तर आज ते प्रेम जिंकण्यासाठी इथपर्यंत यावं लागणार आहे, कारण अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण रूममध्ये एकत्र आहेत आणि आज बहुधा त्यांची ती फर्स्ट नाईट आहे। मग तुझ्या हातात ना अर्णव गेलाच म्हणून समज, एकदा का ईश्वरीचा तो झाला तर मग आता हीच संधी आहे, तुला लवकरात लवकर यावं लागेल आणि बघावं लागेल की आता तुला काही यामध्ये करता येते का, नाहीतर ना तुझ्या हातून अर्णव गेलाच म्हणून समज। आता राकेश लावण्याला सांगू लागतो आणि लावण्याला जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगतो ना, तेव्हा मात्र लावण्या खूपच जास्त घाबरलेली असते। तिला आता कळत नसतं की काय बोलावं आणि काय नाही, त्यामुळेच ना आता ती शांत असते। पण ती म्हणत असते की नाही, काही झालं तरी अर्णवला आणि मी तिला एकत्र येऊ देणार नाही, मी येते,
तुम्ही तिथेच थांबा, मला काही झालं तरी त्या दोघांना अडवायला हवं असं देखील आता ती बोलत असते आणि ती आता पूर्णपणे अडवण्याच्या तयारीतच असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेशही तिला सांगत असतो की जे काही करायचं आहे ना ते भरभर कर, कारण हातातनं एकदा वेळ निघून गेली का मग तुझ्याकडे काही शिल्लक उरणार नाही असं देखील आता म्हटलेलं असतं. म्हणूनच मग आता राकेशने सांगितल्यामुळे लावण्या जी आहे ती पूर्णपणे तयार असते आणि लावण्या पटकनच आता जायला निघते. लावण्या फोन ठेवते आणि राकेशने सांगितल्याप्रमाणे अर्णवच्या घरी जाऊन अर्णव आणि ईश्वरीमध्ये तिला आता डिस्टर्ब करायचं असतं आणि त्यासाठी तिचे हे प्रयत्न सुरू असतात. राकेश मात्र आता खूप जास्त खुश असतो आणि तो आता म्हणत असतो की जे काम मला करता आलेलं नाही आहे ते काम आता खरं तर ही करून दाखवणार आहे आणि एकदा का ही इकडे आली की सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल. लावण्य आता घरी येऊन पोचलेली असते तर वल्लरी लावण्याला म्हणते की अगं किती वेळ, त्या दोघांमध्ये काहीतरी सुरूही झालं असेल, चल लवकर, काही झालं तरी आज त्यांच्यामध्ये काही होता कामा नये, नाही तर तुझा पत्ता कट होईल असं देखील वल्लरी म्हणते. लावण्य आता वल्लरीवर चिडते आणि हे काही तुमचं, थांबा, स्टॉप दिस नॉनसेन्स, काही झालं तरी अर्णवला मी त्या ईश्वरीची होऊ देणार नाही आहे, ईश्वरी ही त्याच्या बरोबरीला नाही, त्याच्या लायकीची नाही असं देखील आता लावण्या बोलत असते. तर इकडे मात्र आता राकेश म्हणत असतो की काय चाललंय तुमचं, जा ना, उगाच टाइमपास कशाला करताय असं देखील आता राकेश जो आहे तो बोलू लागतो. मग आता लावण्या जी आहे ती पटकनच म्हणत असते की हो मी पटकन जाते आणि अर्णवचं दार ठोठावते. मग तू आता काय निमित्त सांगणार आहेस अर्णवला? खरं तर ना उद्या इन्व्हेस्टरसोबत मीटिंग आहे आणि त्याबद्दलच मला त्याच्यासोबत डिस्कस करायचं आहे. खरं तर ना त्याने आजच मी त्याला म्हटलं होतं, कारण ती मीटिंग उद्या असल्या कारणाने हे बोलणं देखील तितकं गरजेचं आहे, कारण करोडोंचं नुकसान होऊ शकतं असं देखील लावण्य आता बोलत असते. आणि लावण्य जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे जो राकेश असतो तो म्हणत असतो की परफेक्ट पॉईंट आहे, बरोबर तू हेरलेला आहेस, जा बघ आणि ते आता काय करतायत ते, काही झालं तरी दार ठोठव म्हणजे अर्णव बाहेर येईल आणि त्यांना डिस्टर्ब केल्यासारखं होईल, मग त्यांच्यामध्ये पुढे काहीच होणार नाही असं देखील म्हटलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता जी ईश्वरी असते ती मात्र कपाटातून काही सामान भेटते का तिला आता स्टीम द्यायची असते अर्णवला आणि त्यासाठी ती स्टीमर शोधत असते. ती म्हणत असते की तुम्हाला वाफ घेतलं ना की बरं वाटेल. त्याच वेळेला अर्णवला आता ह्या ईश्वरीच्या बडबडीचा खूप जास्त वैताग आलेला असतो, कारण आता त्याला माहिती असतं की आता ही ईश्वरी ना अशी ऐकणार नाहीये, तिची आता फजितीच करावी लागेल आणि म्हणूनच ना अर्णव तिला बोलवून घेत असतो. ईश्वरी म्हणते की थांबा हा येते आणि त्यानंतर आता ईश्वरी अर्णवच्या बाजूला जाऊन बसते. अर्णवनेच तिला तिथे बसायला सांगितलेलं असतं. आता ह्या बडबडीतून तिची सुटका व्हायला हवी म्हणूनच आता अर्णवने तिला सांगितलेलं असतं की तोंड बंद कर आणि तिचा हात त्याने हातात घेतलेला असतो आणि जेव्हा तो तिचा हात हातात घेतो तेव्हा तिच्या हाताला तो गुदगुदली करत असतो. तर ईश्वरी मात्र अर्णव सर नको ना, ओ नको ना, सोडा ना असं काहीसा आवाज करून त्याला आता थांबवत असते. मग आता इकडे मात्र अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की हळू बोल, पण आता ईश्वरीला त्रास होत असतो म्हणून ईश्वरी गुदगुदल्या होत असल्यामुळे अर्णवला नको ना असं म्हणत असते आणि सोडा ना असं देखील शब्द ती बोलत असते. मग आता तेवढ्यातच लावण्य बाहेर आलेली असते. लावण्य दारात उभं राहून ईश्वरीचेही वाक्य ऐकते. तर लावण्याला आता भलतंच काहीतरी वाटू लागतं, ते प्रेक्षकांनो तुम्हाला समजलंच असेल. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता पुन्हा एकदा आवाज काढते, अर्णव सर सोडा ना असं करू नका असं देखील ती आता म्हणत असते. लावण्य आता रडकुंडीला येते, कारण तिला आता कळून गेलेलं असतं की ईश्वरी आणि अर्णव हे एकरूप झालेले आहेत. तर इकडे आता जी लावण्य आहे ती खूप जास्त रडकुंडीला आलेली असते. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर तुम्ही ह्या गुदगुदल्या करताय ना, पण मला खरंच ना असं वाटतंय वेगळंच काहीतरी. राकेश आणि वल्लरी खालीच थांबलेली असतात आणि ते सुद्धा लावण्याची वाट बघत असतात. लावण्या दारात उभं राहून अर्णव आणि ईश्वरीचं बोलणं ऐकत असते. इथे अर्णवला काही बोलता येत नसतं, पण ईश्वरीचा मात्र भलता सलता आवाज सुरू असतो. लावण्याला या सगळ्याचा राग येतो आणि म्हणूनच लावण्य आता दार वाजवू लागते. लावण्य आता जेव्हा दार वाजवते तेव्हा यार दार उघड, यार मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि लावण्याचा आवाज ऐकून ईश्वरीला समजतं हा तर लावण्याचा आवाज आहे. ती अर्णवला म्हणते की या लावण्य मॅडमचं इतक्या रात्री काय काम असेल
असेल, आपल्यामध्ये त्या का आल्या असतील डिस्टर्ब करायला, असा देखील आता इकडे असताना ईश्वरी विचार करत असते. अर्णव म्हणतो की मलाही माहीत नाही या लावण्याला मध्ये मध्ये काय होतं ते. लावण्य म्हणत असते की दार उघड अर्णव, मी आले आहे बाहेर, आणि असं बोलून ती जोरजोरात दार वाजवू लागते. तर त्यावर अर्णवला आता काहीच बोलायचं नसतं. मग ईश्वरी सुद्धा तितकेच हुशार. ईश्वरी आता म्हणत असते की एक मिनटं अर्णव सर सोडा ना, आणि ती आता अर्णवकडे न जाता डायरेक्टली दार उघडते आणि दार उघडून हळूच ती दारातल्या फटीतून या लावण्याशी बोलत असते. आणि तू इतक्या रात्री इथे काय करते असं देखील विचारते. त्यावर लावण्य म्हणते की माझं ASRकडे काम आहे, त्याला बाहेर पाठव. मग आता ईश्वरी म्हणते की थांबा, आणि असं बोलून दार लावून घेते आणि अर्णवला म्हणते की काय बोलायचं. अर्णव सांगतो तिला सांग की मी झोपलो आहे. मग दार उघडून पुन्हा एकदा ईश्वरी सांगते की सॉरी हां, ते काय ना ते नाही भेटू शकत तुम्हाला. मग आता लावण्य म्हणते की का असं का, अरे त्याला बोलव. तर इकडे मात्र राकेश वाट बघत असतो की कधी एकदा लावण्य आणि अर्णवला वेगळं करते, आणि त्यामुळेच ना इकडे मात्र राकेश त्या क्षणाची वाट बघत असतो. तर इकडे लावण्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरीमध्ये नेमकं काय सुरू आहे यामुळे ती खूप जास्त एकदमच वेड्यासारखं वागत असते. ती पुन्हा एकदा दार ठोठवते. तर ईश्वरी सांगते की सॉरी हां लावण्य मॅडम, तुमचं काम आहे ना ते उद्या करा, पण आता ना आम्हाला डिस्टर्ब करू नका, कारण आमच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करताय. हा डिस्टर्बनेस बरोबर वाटत नाही. तुमचं काम कामाच्या ठिकाणी, पण आता ही रात्र आहे. तर अर्णव खाणाखुणा करून ईश्वरीला हे सगळं बोलायला सांगत असतो, कारण आता त्याला त्याचा बोलता येत नाहीये हे इथपर्यंतच कोणालाच कळायला नको असाच विचार आता तो करत असतो. म्हणून तो ईश्वरीकडे निरोप देतो आणि लावण्याला तिकडनं जायला सांगत असतो. ईश्वरी सांगते की तुम्ही आता जा, कारण खूप जास्त रात्र झाली आणि आम्हालाही झोपू द्या, कारण अर्णव सर तुम्हालाही माहितीच आहेत काय करत असतील ते, आणि त्यामुळे आम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका. आणि असं बोलून तिच्या तोंडावर दार लावून घेते. आणि जेव्हा तोंडावर ती दार लावून घेते ना, तेव्हा मात्र आता लावण्या खूप जास्त रडकुंडीला आलेली असते. लावण्या विचार करते की माझ्या हातात ना आता सगळंच गेलं. वल्लरी आणि राकेश खालीच थांबलेली असतात. तर ते रडणाऱ्या लावण्याला पाहतात. रडणाऱ्या लावण्याला बघून आता खूपच जास्त भीती जी आहे ती आता वाटत असते. तर लावण्य जी आहे ती आता पटकन खाली होते. लावण्याची खूप चिडचिड झालेली असते. राकेश आणि त्याचसोबत इकडे मात्र वल्लरी तिला विचारतात की काय झालं. तर आता लावण्य सांगते की ही कोण कुठची मुलगी हलकट कटची, खरंच ना मला राग आलाय चीप क्वालिटीची. मला सरळ सांगते की डिस्टर्ब करायचं नाही म्हणून, काय बोलावं आता. आणि ASR पण बघ ना कसा आहे, असं देखील आता लावण्य खूप रडत रडत बोलत असते. तर वल्लरी तिला शांत करत असते. लावण्याच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज मामा आणि अंजलीला सुद्धा येतो. मग ते काही दोघंही जण बाहेर येतात आणि विचारतात की काय झालं आहे. तर इकडे मात्र वल्लरी सांगू लागते की खरं तर लावण्याचं काहीतरी कंपनीचं काम होतं आणि म्हणूनच ती आली होती, आणि म्हणून ती अर्णवला बोलत होती की काम आहे करूया, पण ईश्वरीने सरळ सांगितलं की आम्हाला डिस्टर्ब करू नका. ही काही बोलण्याची पद्धत झाली का. त्यावर मात्र आता अंजली म्हणते की थांब ना, थोडं आपणही समजून घ्यायलाच हवं ना. आता अंजली बोलून इकडे असणाऱ्या लावण्याला आणि त्याचसोबत वल्लरीला सांगत असते, पण लावण्याला आता एकही शब्द ऐकून घ्यायचा नसतो. ती रागारागानेच तिकडनं निघून जाते. आणि लावण्य जेव्हा निघून जाते ना, तेव्हा मात्र आता वल्लरी बोलत असते की बिचारीच्या आयुष्यात काही सुखही नाहीये. तर त्याच वेळेला आता राकेश म्हणत असतो की अंजली बोलते तेही योग्य आहे, आपण ना त्यांना डिस्टर्ब करायला नको. आता राकेशने पुन्हा एकदा पक्ष चेंज केलेला बघून वल्लरी तर त्याच्याकडे पाहतच राहते. वल्लरीला कळत नसतं की या राकेशचं काय चाललंय. तर दुसरीकडे मात्र अंजली म्हणते की आता त्यांचं नुकतं लग्न झालंय आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की आज त्यांची स्पेशल नाईट आहे, मग आपण उगाच त्यांना डिस्टर्ब कशाला करायचा. म्हणूनच मीही तुम्हाला सांगते उगाच ना आपण इथे जास्त बडबड करूया नको. त्यांनाही कळेल आपण काहीतरी करतोय, त्यांचं आता कुठे चांगलं चाललंय ना, मग त्यांना सगळं काही व्यवस्थित करू द्या. असं देखील आता इकडे असणारी ही अंजली बोलत असते. दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण बसलेलेच असतात. त्यावर आता अर्णव खाणाखुणा करून ईश्वरीसोबत बोलत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की खरं तर ना
तू मला फुलं दिलीस बरोबर. ईश्वरी म्हणते की हो फुलं दिली काय. तर आता अर्णव म्हणतो की तू मला फुलं दिलीस म्हणून मला ही ॲलर्जी झाली, म्हणून मला शिंका यायला लागल्या बरोबर की नाही. हां मग काय झालं सर. मग आता ईश्वरी सांगत असते आणि त्याला एक एक शब्द त्याचा बरोबर ओळखत असते. अर्णव म्हणत असतो की मला या सगळ्याची ॲलर्जी झाली, हे जर खाली कळलं तर उगाच ना त्यांना वेगळं काहीच वाटेल. त्यामुळे मला असं वाटतंय ना की आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यातच ठेवूया. माझा आवाज गेला आहे याबद्दल आपण खाली नको सांगूया, चालेल. असं म्हटल्यानंतर ईश्वरी आता विचार करत असते मनातल्या मनात की खरंच ना अर्णव सर माझा किती विचार करतात. म्हणजे मी विचारही केला नव्हता की अर्णव सर माझ्या बाबतीत एवढा विचार करतील. आताही त्यांना त्रास होतोय पण या सगळ्यामुळे मला वाईट वाटू नये यासाठी ते सगळीकडनं मला सावरून घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अर्णव आता खाणाखुणा करून बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की काय झालं बोला. तर अर्णव म्हणत असतो की मी जे जे काही खाणाखुणा करून तुझ्याशी बोलत आहे ते तुला एकदम परफेक्ट कळत आहे बरोबर. असं आता ईश्वरीने सुद्धा हे वाक्य सुद्धा परफेक्ट ओळखलेलं असतं आणि त्यामुळेच तो अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की तू आता मला बरोबर ओळखायला लागली आहेस. असं म्हटल्याबरोबर ईश्वरीही लाजत असते. तर अर्णवला आता ईश्वरी म्हणत असते की बघा अर्णव सर काय आहे ना की आपल्याला काही झालं तरी सुद्धा असंच बसून चालणार नाही, काहीतरी आपल्याला नुसका तर करावाच लागेल. मला एक सांगा, तुम्हाला हळदीची तर ॲलर्जी नाही आहे ना, म्हणजे बघा हळदीचं दूध घेतलं तर जरा बरं वाटेल म्हणूनच मी म्हटलं. पण आता अर्णव म्हणत असतो की मला हळदीची ॲलर्जी तर नाही आहे. मग ईश्वरी म्हणते की आता करेक्ट, आता बरोबर झालं. म्हणजे आपण एक काम करूया, तुम्हाला ना आपण हळदीचं दूध देऊया म्हणजे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. तर दुसरीकडे मात्र अर्णव म्हणत असतो पण तुला माहिती आहे ना या गोष्टी म्हणजेच मला बोलता येत नाही आहे याबद्दल कोणालाही काहीच बोलायचं नाही. ईश्वरी म्हणते की नाही नाही अर्णव सर मी कोणाला काहीच बोलणार नाही. अर्णवला आता ऐकायचं नसतं. अर्णव जो आहे तो झोपत असतो कारण त्याला आता ते दूध वगैरे काहीच नको असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र आता म्हणत असतो. तर त्या दुसरीकडे आता अर्णव ईश्वरीचा जाताना हात पकडतो आणि ज्या वेळेला आता तो ईश्वरीचा हात धरतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर काय. अर्णव म्हणतो की लक्षात आहे ना की खाली माझ्याबद्दल कोणालाही काहीच सांगायचं नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर आहे माझ्या लक्षात. आणि त्याच वेळेला जेव्हा अर्णव ईश्वरीचा हात धरतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती खूपच जास्त एकदमच रोमॅन्टिक झालेली असते आणि ती आता अर्णवकडे पाहत असते. कारण अर्णवने आता एकदमच तिचा हात असा धरलेला असतो ना की तिला आता एकदम असं वेगळंच फिलिंग येत असतं आणि त्यामुळे तिला आता भारी वाटत असतं. तर ती म्हणत असते की अर्णव सर मी पटकनच येते आणि लाजून ना ती अर्णवचा हात सोडवते स्वतःच्या हातात ना आणि ती आता दूध आणण्यासाठी म्हणून खाली जायला निघत असते. तर अर्णव मात्र एकटाच रूममध्ये बसून हसत असतो कारण त्यालाही आता एकदम भारी वाटत असतं की ईश्वरी एकदम तंतोतंत त्याला ओळखायला लागलेली आहे आणि त्यामुळे म्हणजे तो जे काही खाणाखुणा करून ईश्वरीला सांगत असतो त्या खाणाखुणा ईश्वरी एकदम परफेक्टली ऐकत असते. त्यामुळेच ना आता खूप भारी वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी पटकनच खाली जाते आणि आता तिला दूध बनवायचं असतं. ऑलरेडी सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात कारण आता सगळ्यांचीच कामं ही सुरू असतात. सगळीजण जेव्हा डायनिंग टेबलवर बसलेली असतात तेव्हा मात्र ती लोक ठरवत असतात की ईश्वरी आणि अर्णवला डिस्टर्ब करायचा नाही. कारण आता त्यांचं जे काही सुरू आहे ते आता नवीन लग्न झाल्यामुळे आणि त्यांना जर आपण डिस्टर्ब केलं तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि त्यामध्ये काही झालं तरी दोघांना डिस्टर्ब करायचं नाही असं त्यांचं ठरलेलं असतं. इकडे आता अंजली त्यासोबत राकेश हे सगळेजण खाली बोलत असतात. तर ईश्वरी दबक्या पावलांनी खाली येत असते. ईश्वरी जेव्हा दबक्या पावलांनी खाली येते तेव्हा मात्र इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की इथे तर सगळीजण बसलेली आहेत, काय करावं आणि काय नाही हे तिला सुचत नसतं. पण आपल्याला तर खाली जावंच लागेल आणि असं बोलूनच ती आता खाली येते. सगळ्याच जण तिला विचारतात की काय ग ईश्वरी इथे काय करतेस. त्यावर ईश्वरी सांगू लागते की ते काय ना अर्णव सरांसाठी मी दूध घ्यायला आलेली आहे. अर्णवला दूध घ्यायला आली कशाला ग. अर्णव तर कधी दूध पिताना मी ऐकलं नाही. ते काय ना हळदीचं दूध पियालं का इम्युनिटी वाढते ना म्हणूनच मी म्हटलं की थोडं थंड पण आहे मग थंडीचं थोडं दूध पियाले तर बरं वाटेल असं देखील आता ईश्वरी बोलत असते.
पण आता ईश्वरी दूध घ्यायला आली आहे आणि ह्या सगळ्याचा ही लोक एका वेगळाच अर्थ काढत असतात आणि ते आता म्हणत असतात की ओ इम्युनिटी वाढवायची का तुला तुझ्या नवऱ्याची, असं आहे का, मग आता घे दूध घे, हां घे गरम कर, असं देखील आता अंजली मुद्दामून बोलत असते. अंजलीला आणि मामाला माहिती असतं की ह्यांचा मात्र रोमांस चांगलाच रंगलेला आहे. दुधात साखर जसे मिसळते अगदीच तसे हे दोघंही जण एकमेकात विरघळत आहेत हे सुद्धा आता अंजलीला कळत असतं. तर ईश्वरी पटकनी दूध वगैरे गरम करते आणि अर्णवसाठी घेऊन चाललेली असते. अर्णवने तर तिला सांगितलेलं असतं की मला त्रास होतो याबद्दल खाली काही बोलू नकोस. त्यामुळे ईश्वरी फक्त दूध गरम करते आणि ते दूध घेऊन ती आता तिकडनं जायला निघालेली असते. आकाश देखील आता त्या ईश्वरीकडे बघत असतो. तर ईश्वरी मात्र हळूच का होईना दूध वगैरे गरम करते आणि ती आता जायला निघालेली असते. तर ईश्वरी जी आहे ती आता पटकनी रूममध्ये जाते, कारण आता अर्णवला खूप जास्त त्रास होत असतो, त्याचा घसा दुखत असतो हे ईश्वरीला माहिती असतं. मग ईश्वरी विचार करते की जर त्यांना आपण दूध दिलं तर नक्कीच त्यांना बरं वाटेल, म्हणूनच तर तिने आता हे दूध वगैरे गरम करायला घेतलेलं असतं आणि गरम दुधाचा ग्लास ती घेऊन वर जात असते. राकेशचा मात्र खूप जास्त राग तळताट होत असतो, त्याला आता कळत नसतं की काय करावं. पण आता मामा आणि अंजली मात्र खूप जास्त खुश असतात. ईश्वरी आणि अर्णव ची गाडी जी आहे ती आता फायनली रुळावर आलेली आहे असंच त्यांना वाटत असतं. पण राकेश मात्र या सगळ्याचा बदला घ्यायचा असाच मूडमध्ये असतो, कारण ऑलरेडी त्याने लावण्याला सोडलेलं असतं. पण लावण्याकडून काहीच घटना घडलेली नसते अर्णव ईश्वरीला वेगळं करण्याची. त्यामुळे तो मात्र आता म्हणतो की एकदा हरलो म्हणून काही सारखं सारखं हरत राहणार नाहीये मी, काही झालं ना तरी ह्या दोघांनाही वेगळं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं देखील आता इकडे राकेश हा बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी अर्णवसाठी गरम दूध घेऊन रूममध्ये गेलेली असते. तर अर्णव मात्र ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की खरंच ना तू मला एक एक शब्द ओळखायला लागलीस, विचारही केला नव्हता तू इतकं मला ओळखशील, तू माझ्यापेक्षाही जास्त म्हणजे मी स्वतःला ओळखण्यापेक्षा जास्त तूच मला ओळखायला लागली आहेस, असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरीला सुद्धा या सगळ्या गोष्टी कळतात आणि ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे पाहून लाजू लागते. तर दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो म्हणजेच अर्णव ईश्वरीच्या खोलीकडे बघत असतो आणि तो म्हणत असतो की आजची रात्र मजा करा, पण तुम्हा दोघांचं हे स्वप्न आहे ना ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, तुम्हा दोघांना मी कधीच एकत्र येऊ देणार नाही, असं देखील आता राकेश खुनशी चेहरा करून बोलत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.